नमस्कार, जय शिवराय मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची KYC ही राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली होती आणि ही KYC सुरू करण्यात आली तेव्हापासून बऱ्याचशा महिलांना ही KYC करताना तांत्रिक अडचणी निर्माण झालेल्या होत्या. किंबहुना बऱ्याचशा महिलांची KYC करताना चुकीच्या पद्धतीनं किंवा चुकून काही पर्याय सिलेक्ट झालेले होते आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा अशा महिला होत्या की त्या महिलांना OTP हा येत नव्हता आणि अशा तांत्रिक अडचणीमुळं बऱ्याचशा महिला या हप्त्यापासून वंचित राहिलेल्या होत्या आणि त्यांचा हप्ता हा बंद झालेला होता. अशा महिलांना परत एकदा संधी द्यावी याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून परत एकदा आता ही KYC चालू करण्यात आलेली आहे. मित्रांनो, ज्या महिलांनी पहिले KYC केलेली होती आणि त्यांना हप्ता म्हणजे KYC करून देखील चुकीच्या पद्धतीने त्यांचा पर्याय सिलेक्ट झाल्यामुळं त्यांचा हप्ता बंद झालेला होता, अशा महिलांची पडताळणी ही अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून करण्यात येणार होती. पण अंगणवाडी सेविका यांनी यासाठी नकार दिल्यामुळं आता परत एकदा राज्य शासनाच्या माध्यमातून ही KYC पूर्ण करण्यासाठी 6 फेब्रुवारी 2026 रोजी शासनाच्या माध्यमातून एक GR काढण्यात आलेला आहे आणि त्या GRच्या अनुषंगानं परत एकदा ही KYC त्या महिलांसाठी सुरू करण्यात आलेली आहे. ज्यांच्या म्हणजे KYC करताना चुकी झालेली होती किंवा पात्र असून देखील काही तांत्रिक अडचणीमुळं किंवा OTP न आल्यामुळं ज्या महिलांचा हप्ता बंद झालेला होता, अशा सर्व महिलांसाठी अतिशय महत्त्वाची ही गोष्ट म्हणजे KYC असणार आहे. आणि मित्रांनो, आता याच्यानंतर ही जी KYC असणार आहे ही शेवटची संधी त्या महिलांसाठी असणार आहे, कारण याच्यानंतर कुठल्याही प्रकारची संधी ही त्या महिलांना दिली जाणार नाही आहे. त्याच्यामुळं ज्या महिलांची KYC बाकी होती किंवा काही कारणास्तव तांत्रिक अडचणीमुळं त्यांना ही KYC करता आलेली नव्हती आणि त्यांचा हप्ता बंद झालेला होता, अशा महिलांनी आता ही KYC परत एकदा करून घ्यायची आहे. 31 मार्च 2026 पर्यंत ही KYC करण्याची मुदत ही राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. चला मित्रांनो, ही होती एक छोटीशी अपडेट. चला भेटू अशाच नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.